आवाज ऐकूया. चंद्रपड्याचा गोड आवाज तुषारजी सोनवणे सरांचा. चला थँक्यू अक्षय साठाबाईचा आवाज ऐकलात. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला मॅचला सुरुवात करूया. दोन टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल फुलटॉस होता, त्यावरती केलंय आक्रमण. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादना करता चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. 4 धाब्यांकरिता चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलवरती जॉनच्या बॅटमधून चौकार आलाय. अपील त्या ठिकाणी होणार नाही आहे, कारण की जर पाहिजे तर भरपूर लेगस्टिकच्या बाहेर निघाले. हेच पाहत असताना बॅटला जरूर स्पर्श झालाय, परंतु फलंदाज लेगस्टिकच्या थोडेसे बाहेर देखील निघाले होते. त्यादोगर बॅटला स्पर्श होत असताना त्यानंतर पायाला बॉल आदळला गेलाय आणि अशा रीतीने जर पाहिले तर एक धाव ही बॅटच्या माध्यमातून जरूर प्राप्त केली गेली. संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 5 धावा, 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शिमोन यांना चांगली संधी आहे. संजू बाठ्या दादू यांच्याकडून 6 मारली की 500 रुपये. पाच धावा जरूर धावफडकावरती लगावल्या गेल्या आहेत. चांगला बॉल आहे, जबरदस्त लाईन होती. आता क्रीज मध्ये बॉल टाकलाय, वेगवान तेज तरार आणि त्याच कारण पाहिजे तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 3 चेंडू फेकून झालेत. 5 धावा धावफडकावरती. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ आता मात्र प्रगतीपथावर चालू असताना ऑरेंज विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल होता स्वतःच्या फलद्रूमध्ये. या ठिकाणी जर पाहिले तर चांगला अटेम्प्ट केला आणि चांगला बॉल देखील अडवला गेलाय. आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी जरूर केलेली आहे. लिल्टर नार्थसाठी प्रत्येक कॅचसाठी त्याच्या मुलाकडून 1000चं पारितोषिक भेटेल. प्रत्येकांसाठी कॅश प्राइज या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. चेंडू निघून जाईल. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पुढे येतील तत्पूर्वी एक धाव. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग झाली, चांगलं एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल आणि संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोचली जाते. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोचवत असताना 5 चेंडू फेकून झालेत, 6 धावा धावफडकावरती. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार. आयवा स्टेडियम आहे मैदान आपला जरूर पाहायला मिळते. राऊंड विकेटने व्यवस्थित बॅटच्या राडामध्ये येताना दिसत नाही. विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि नॉट आउट पंचांनी घोषित केलंय. अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफडकावरती 7. प्रथम बॅटिंग करत असताना मत्तई 11 या संघाला आपण जरूर बघतायत. कमाल डीजे.
थँक्यू सो मच डीजे. पुढे एकदा वेलकम बॅक. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मत्स्य 11 या संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. विकेट या ठिकाणी जाताना दिसत नाही. विकेटच्या शोधामध्ये कुठेतरी आता जरूर गोलंदाज असतील. नंबर 2च्या षटकामध्ये आजच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर यशने वेगवान गोलंदाजी केलेली आहे, परंतु जॉन आहेत स्ट्राईक हेडला, नॉस्टिक हेडला सिमॉन यांना जरूर बघतायत. नागवा चषकाचे पर्व 5वा आहे. अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन. ओव्हर विकेटने टप्पा थोडासा लांब ठेवला गेला. अगदी जर पाहिलं गेलं तर जी उसळी प्राप्त व्हायची होती ती तर उसळी प्राप्त झालेली नाही. जी अपेक्षा केली होती फलंदाजी ती तर या ठिकाणी दिसून येत नाही आहे. अगदी जर पाहिलं गेलं तर पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल होता. बॅट थोडीशी खालून राहिली गेली आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता केली जाते. हो, यावेळेला जर पाहिलं तर थोडासा क्लोवर फुलटच बॉल होता. ऑन साईडला दिशा जरूर गेली. क्षेत्ररक्षक पोहोचतील लॉंग ऑनचे चेंडू मागे आणि तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर एक धाव या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 8च्या घरामध्ये. नागपूर ट्रॉफी 2025 ची जी एक ब्रँडेड कॅप आहे ती जर कोणाला पाहिजे असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. ओव्हर दी विकेटने स्लॉट मध्ये होता, पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. मैदानाच्या आतमध्ये सिमॉनच्या बॅट मधून आलाय एक उत्तुंग भव्य दिव्य षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. सिमॉन तुमचा पारितोषिक नंतर घेऊन जावे तुम्ही समालोचन मधून. संजू तुमच्या 3 बॉल 3 मारले तर 1000 रुपये तुम्हाला पारितोषिक भेटेल सिमॉन तुमच्या दादूकडून. 3 चेंडू जर 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॉल मागे निघून जाईल. अर्थातच एक रन त्या ठिकाणी जर पाहिलं तर डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 धावा फटकावरती. 4 चेंडू फेकून झाले आहेत. यश याच्या षटकातील 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. जॉन यांना आपण जरूर बघतायत एक विस्फोटक अग्रेसिव्ह फलंदाज. इथे जॉनच्याही बॅट मधून ज्याप्रमाणे सिमॉनने षटकार मारला तशाच प्रकारचा फटका मैदानाच्या आतमध्ये जॉनच्या बॅट मधून षटकार. जॉन देखील सांगतायत या मॅच मध्ये आम्हाला देखील धावा भरपूर प्रमाणात करायचे आहेत. 5 चेंडू फेकून झाले 21 धावा. क्या बात आहे. ही सलामी जोडी A1 जोडी ठरली आतापर्यंत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत लॉंगनला. जॉनच्या खेळीला पूर्णविराम. दुसऱ्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 21 धावा असताना पहिला धक्का मत्त 11 या टीमला. विकेट जॉनला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. वेलकम निशान म्हात्रे, आपलं देखील स्वागत आहे. जुचंद्र परिसरामधून ते या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 21 ही धावसंख्या धावफटकावरती जरूर पाहायला मिळते.
आर्यन आलेत नंबर 3च्या षटकामध्ये. आर्यन यांना आपण जरूर पाहतायत. एक वेगवान ते सरार गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. वरती विकेटने यावेळेला जर पाहिलं गेलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सुरू केला गेला, परंतु व्यवस्थित बादच्या रनरमध्ये येताना दिसला नाही. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर एक धाव तर रोखू शकत नाही आहेत. या एके धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 22 धावा या धाव फटकावरती. JTC लाईव्ह मृणाल म्हात्रे अँड ऑल टीम चांगलं वर्क या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना आपण बघताय दुसरा दिवस आज या स्पर्धेचा आहे. वसई कोलीवाडा हे परिसर एक सुंदर गाव, ऐतिहासिक गाव म्हणू शकतो आपण या गावाला. इथे मात्र जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कॅप्टन कुल बॅटिंग करत असताना, परंतु अजित आहेत आणि काय घडले 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या. चांगला फटका होता. असे फटके कमी प्रमाणात पाहायला मिळतात, परंतु विजय ज्या वेळेला येत आहेत त्या वेळेला चांगले बॅटिंग ते मैदानाच्या आतमध्ये करत असतात. या मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते 24. सुपर लाईन अँड लेंथ आपण जरूर बघतायत. ॲक्युरेसी काय असते हे जरूर गोलंदाज आर्यन ज्याचा आज वाढदिवस आहे आणि आजचा दिवस त्याच्यासाठी तितकासा खास राहील, कारण की त्याच्याच वाढदिवसाच्या निमित्त जर पाहिलं तर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना जरूर दिसतोय. इथे जर पाहिलं तर शॉर्ट बॉल होता, त्यावरती केलेला आक्रमण क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना विजयच्या बॅट मधून एक भव्य दिव्य षटकार. थँक्यू डीजे. 2.4 चेंडू फेकून झाले 30 धावा धाव फटकावरती. वरती विकेटने अपील त्या ठिकाणी होती, परंतु बॅटला जर पाहिलं गेलं तर बॉल लागलाय आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर एक धाव ही बॅटच्या सानिध्यातून मिळताना दिसेल. ज्या वेळेला गोलंदाजाने अपील केली होती लगेच पंचाने सांगितलं अशोकजी राऊत सरांनी की यस बॅटला बॉल लागलाय आणि त्याच कारणाने जर पाहिलं तर एकच धाव या बॉलवरती प्राप्त होईल. 2.5 चेंडू फेकून झाले 31 धावसंख्या धाव फटकावरती. वेग चांगला होता, नियंत्रण खराब होतो या चेंडूवरती आणि त्याच कारणाने जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग केलेला आहे. वाईड बॉल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 32 धावा धाव फटकावरती. अजित यांना देखील आपण बघताय जरूर 30 सर्कलच्या आतमध्ये. हो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर प्लॅन बीस आपण जरूर बघतायत. अपील केली होती त्या ठिकाणी, परंतु जागेवरती पाय होता आणि त्याच कारणासर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट होत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर मत्त 11 या संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. एक गडी त्याने गमावल्यानंतर पहिल्या डावाचा खेळ आपण जरूर बघतायत. यस 32. वकारजी तुर्किया यांचे सहर्ष हार्दिक स्वागत. या मैदानामध्ये आपण उपस्थित झालात. JTC लाईव्हचे प्रोप्रायटर संपूर्ण मैदानाला निरीक्षण घालत असताना 32 धावा धाव फटकावरती जरूर. अराउंड विकेटने पहिलाच बॉल या ठिकाणी सुंदररित्या फटका खेळून काढला जातो. लॉंगॉनला क्लिअर होणार नाही, क्षेत्ररक्षक पोचतायत आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये
एक धाव जरूर कंप्लीट केली गेली. पुढचा बॉल राऊंड विकेटने या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॉल चालला तो म्हणजे डीप बॅकवर्स केला. क्षेत्ररक्षक आहे, दुसरीचा प्रयत्न चालवला मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या 2 डाव कंप्लीट केलेले आहेत. ज्या वेळेला बॉल डीप विकेटला जातोय, डीप बॅकवर्स केला जातोय, त्या वेळेला फलंदाज एकच माइंडसेट असतो की 2 धावा तरी या ठिकाणी जर पाहिलं तर कंप्लीट कराव्यात आणि त्याच 2 धावा येताना दिसत आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. मत्ते 11 टीम 1 गडी बाद 35 3.2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये फिनिश झालाय. टॉस का बॉक्स देखील आपण बघतायत. नागपूर ट्रॉफी 20-25 6 दैदित्यबान क्रिकेटचा 16 आपण जरूर बघतायत. भरपूर प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या दिशेने जरूर पाहायला मिळत आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यांच्या स्वागताकरिता फटका येईल का तर नाही. झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाले. कॅचेस बिन द मॅचेस कॅच सुटले. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुढे आले होते आणि थोडंसं फंबल होत असताना एक साधा सोप्पा झेल त्या ठिकाणी जर पाहिलं तर धरती मातेला जरूर दिला गेला आणि अशा रीतीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 36 धावसंख्या या धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. अराउंड विकेटने ऑफस्टिकच्या थोडेसे बाहेर शफल झाले. ऑन साइडला बॉलला सजवले गेले. बॉल चालला डीप बॅकवर्स मध्ये गेला. एक धाव कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न चालवला आहे आणि 2 धावा या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर सहजरित्या सोप्या पद्धतीने कंप्लीट केलेले आहेत. जे डीप बॅकवर्स मध्ये गेले क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून वारंवार थोडीशी धीम्या गतीने फेकी होते आणि त्याच करण्याचं बॅटिंग करण्याची टीम आहे त्याच्यावरती कुठलाही दबाव प्रेशर येत नाही. या सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले जाते. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 38 धावा. 1 गडी गमावल्यानंतर म्हणजेच पार्टनरशिप मेंटेन केलेली आहे. पहिली देखील विकेट गेली त्यानंतर भरपूर पार्टनरशिप राहिली गेली. जॉनने जवळपास जर पाहिलं तर 1 षटकार 1 चौकार मारला गेला. 13 धावा जॉनच्या बॅटमधून आल्या, परंतु त्यानंतर सिमोन आणि विजय चांगले भागीदार राहिले गेले. सिमोनच्या बॅटमधून 9 बॉल 12 आणि विजयच्या बॅटमधून 6 चेंडूत 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. स्ट्राईक एंडवरती विजय आहेत. विजयला जर तुम्ही असे बॉल द्याल तर मैदानाच्या बाहेरच जातील. प्रेक्षकांच्या स्वागताकरता आलाय नागवा चषकातील आणखीन एक दमदार षटकार. चांगलं क्लिअरिटी दाखवलं जाते. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून प्रीत त्यांचं कौतुक करावं लागेल. ॲक्युरेट शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती असलेली नजर ही जरूर आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा फटकावरती. शेवटचा अंतिम बॉल या षटक क्रमांक 4 हवेत खेळलाय बॉल, परंतु उंच लांबच लांब गेलाय आणि शेवटच्या बॉलवरती देखील ठोकलाय षटकार. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 50. 1 गडी बाद. टीम मत्ते 11 या संघाला आपण पाहतायत. कमॉन डीजे. चला चला, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि मत्ते 11 या टीमची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते
ती म्हणजे 50च्या घरामध्ये एक विकेट या ठिकाणी गमावलेला आहे. परंतु चांगली बॅटिंग सिमॉन आणि विजय करतायत. आणि आता मात्र नंबर 5च्या षटकामध्ये राजन मरकर यांना आपण जरूर पाहणार आहात. राजनला आता मात्र एक चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 50 धावा 4 षटकामध्ये खर्च केलेले आहेत. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना 1 बाउन्स ओव्हर 0 4 धावांकरिता नागपूर चषकातील आणखीन एक दमखम वाढवणारा चौकार. थँक्यू. चांगला उल्लेख डीजेच्या माध्यमातून प्रत्येक गाण्यामध्ये केला जातोय. हो यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंच हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक 2 येत आहेत, स्वतः गोलंदाज आणि विकेट किपर दोघांचं कॉलिंग खराब होतं आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर उडालेला झेल हा जर पाहिला तर निसटलेला आहे. आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 1 धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. ॲक्शन रिप्ले दाखवलं जातं जेटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून. भरपूर काळ चेंडू हवेत राहिला गेला. 2 क्षेत्ररक्षक आले होते, विकेट किपर आणि स्वतः गोलंदाज, आणि कॉलिंग नव्हतं त्याच कारणासाठी झेल ड्रॉप झाले. धावफटकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 55 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाले. स्ट्राईकवरती विजय यांना आपण जरूर पाहतायत. ओहो याही वेळेला जर पाहिलं तर विजयच्या बॅट मधून आलाय आणखीन एक विस्फोटक विध्वंसक फटका. नागपूर चषकातील आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. चेंडू फेकून झाले 4.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. विजय क्या बात आहे, जबरदस्त कामगिरी. पहिलं निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. लाईन थोडीशी खराब होती, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. पंचाने लगेच आमच्यापर्यंत इशारा केला गेलाय. हा व्हाईट बॉल एकंदरीत जरूर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते ते म्हणजे 62 धावा, 62 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा विजयच्या बॅटमधून मोठे मोठे फटके येतात, परंतु यावेळेला किती धावा असेल? यस 2 धावा जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 64 धावा. विजयच्या बॅटमधून 10 चेंडू 32 धावा. जबरदस्त कामगिरी विजयने केली मैदानाच्या आतमध्ये. आणि 11 चेंडू 17 धावा सिमॉनच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. या महत्वपूर्ण धावा आहेत या डावामध्ये, कारण की जर पाहिलं तर याच धाव्यांचा प्रयत्न केला जात होता. हा बॉल सोडून दिलाय आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर 22च्या माध्यमातून ही 1 धाव या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. जवळपास लिस्टच्या आतमधून बॉल निघून गेला. सरळ विकेट किपरला बीट करत असताना हा बॉल डॉटच्या सानिध्यातून राहतोय. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केलेल्या आहेत. 65 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल, पहिल्या डावातील शेवटचा अंतिम बॉल. कॅच जबरदस्त टिपलेली आहे त्या ठिकाणी. एका हातात उडी मारून फ्लाइंग घेऊन त्या ठिकाणी जर पाहिले तर झेल घेतलेला आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल पकडलेला आहे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाल त्या ठिकाणी. ग्रेट कॅच. धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत, परंतु ऍक्शन रिप्ले आपण पाहताय जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून. पुढे टाकलेला बॉल होता, प्रॉपर चांगला फटका होता, परंतु टायमिंग जुळलं नाही आहे. आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर एका हातात झेल घेऊन त्या ठिकाणी जर पाहिले तर विकेट मिळवलेली आहे. धावफटकावर धावा आहेत 65. विजयाकरिता जर पाहिले तर करायचे आहेत 66 रन. 66 करायचे आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. वेल प्लेट विजय, वेल प्लेट. विजयच्या बॅटमधून वैयक्तिक सुंदर धावसंख्या आपण पाहिली गेली, त्याचा देखील उल्लेख आपण या ठिकाणी करणार आहोत. मोठ्या टीमला आपण सुरू पाहिले गेले एक बलाढ्य संघ आणि जास्तीत जास्त धावा करण्यामध्ये माहीर राहिलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावा विजयच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती विजयची विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यालाच सिमोनने चांगली साथ दिली गेली. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर धावा फटकावरती जाऊन पोहोचताय 65 आणि 66 धावा
प्रतिस्पर्धी संघाला विजयाकरिता लक्ष असेल आणि ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपण पुन्हा एकदा जॉईंट होणार आहोत. अक्षय साडम त्या ठिकाणी सज्ज असतील. 30 बॉल 66 धावा. शिमोन सजन याने आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. शिमोन सजन. कमॉन डीजे. शतरक्षणासाठी लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. मते 11 आणि बॅट्समॅननी ब्रॅडमन 11चे बॅट्समॅननी लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. ब्रँडन 11. तीस बॉल आणि 66चा 1. वेलकम वकार तुर्किया मॅन फ्रॉम नायगाव कोलीवाडा. एक चांगले बिझनेसमॅन आणि या स्पर्धेकरता ते आलेत. विशेष त्यांचं कौतुक. मला वाटतं वसई कोलीवाड्याचा संघ आहे त्या ठिकाणी. आयव्हॉन असतील आणि संपूर्ण त्यांची टीम वकारला इन्व्हाइट केले या स्पर्धेकरता. खास करून किंग्स 11 किंग बॉईज आहेत ना, त्यांची मॅच पाहण्याकरता ते आल्यात. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नुकताच नायगाव कोलीवाडा चषक पार पडला आणि तिथे भरीव आर्थिक सहकार्य त्यांच्या वतीने लाभलं होतं. अक्षय साटमने छक्का मारला तर आयव्हन नाथोकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. अक्षय साटम कॉमेंट्री करतो, बॅटिंग नाही. आणि प्रीमियर लीग मला वाटते वसई कोलीवाड्याचे आहे. आमचे कॉमेंटेटर जरा छक्के मारतात बाजूने. आयव्हन नाथो यांनी कॅश प्राइज लावलंय खेळाडूंकरता. हे चांगलं दृश्य बघू शकता. डिसिप्लिन. एका लाईनअपमध्ये टीम येते, जरी हार जीत होऊ दे, शेक हँड या स्पर्धेचे नियम आहेत. आणि हँडशेक करताना आपण पाहिले प्रत्येक खेळाडूंना. परत जर्सी, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. आयोजकांच्या वतीने प्रत्येक टीमला जर्सी आहे. जे काय हवं ना ते आहे या स्पर्धेमध्ये. फक्त चांगला खेळ दाखवा, चांगली युनिटी दाखवा, चांगला डिसिप्लिन दाखवा. नागवा चषक 2025 मध्ये सर्व गोष्टी तुम्हाला मिळेल. आता प्रेक्षकांची गर्दी वाढली. सकाळी 3000, दुपारी 7000 आणि आता 9932. JTC लाईव्ह वरती काउंट केले जाते. मला वाटते पूर्ण गाव इथे आलाय की काय तुमचा. चला उद्याचा लॉट कशा प्रकारचा असेल. कोहली इंडियन्स आणि ईगल स्टार पहिला मॅच, विकास 11 आणि स्वराज 11 हा दुसरा मॅच. उद्याची तारीख आहे 26 फेब्रुवारी, महाशिवरात्री. उद्याचा दिवस आहे, शुभ दिवस आहे. हर हर महादेवचा गजर हर ठिकाणी होणार आहे. आणि उद्या महाशिवरात्री निमित्त कोहली इंडियन्स आणि ईगल स्टार पहिला मॅच, विकास 11 आणि स्वराज 11
असा मॅच सकाळी ठीक 9:30ला रिपोर्टिंग करायची आहे आणि 10ला पहिला बॉल पडला जाईल. सर्व कॉमेंटेटर्स अंपायर लाईव्ह वाले डीजे वाले ठीक 9ला येतील. 66 धावा हा जो आकडा आला ना तिथे स्पष्ट दिसलंय चित्र की षटकारांची आतिषबाजी. 66 आयवा स्टेडियम आणि आयवा स्टेडियम वरती भव्य दिव्य कोहली ब्रदर्सचे शानदार आयोजन नियोजन आणि भव्य दिव्य ही स्पर्धा आपण बघतोय. नाकवा चषक 2025. ज्यांना कोणा कॅप्स हव्या असतील ना त्यांनी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओशी संपर्क साधा. यंदा आम्ही व्हॅलेंटाईन मिरची यांना मिस करतोय. दरवर्षी रोकठोक वक्ता कॉमेंटेटर. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल आडव्या बॅटने केलाय. रन घेण्याचा प्रयत्न नाही. मिड विकेटला शॉट चेंडू होता आणि इथे डॉट बॉल. पुढचा बॉल हवे टर्न केलाय. समोरच्या दिशेने केलाय. इन टू द गॅप. 1 2 3 and 4 चौकार. चांगलं दृश्य. JTC. जे म्हणजे जुचंद्र, टी म्हणजे टेनिस क्रिकेट, सी म्हणजे cricket.com लाईव्ह आपण बघतोय. बॅकफुटला स्लॅश केलंय. डी झोन मध्ये थर्ड अंपायरने हा बॉल कॅरी केलाय. एकच धाव. 66चं आव्हान आहे. 5 धावा 3 बॉल. आयवा स्टेडियम आज मन प्रसन्न झाले प्रत्येकाचं या स्पर्धेच्या माध्यमातून. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्पर्धा आपण बघतोय. भव्य दिव्य ही स्पर्धा आणि अजूनपर्यंत आमचे कमिटी मेंबर काही जेवलेत काही असेच आहेत परंतु सातत्याने चहू बाजूने आहेत. हॅट्स ऑफ असेल त्यांना. पुढचा बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट. एकनी धावफलक पुढे येईल 6च्या घरामध्ये. 4 बॉल 6. कॅच कॅरी. विकेट डाऊन. दिलीप हिरो कॅश प्राइज लावताय. षटकार टोकाने 1000 त्यांच्याकडून घेऊन जा आणि आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. दिलीपजी हिरो यांना विनंती करेन की आपण आमच्या मुख्य VIP डाईसवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. एक धाव. बॅटची एज. डी झोन मध्ये चेंडू निघून जाते. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 7 धावा 1 विकेट. निक्सन अँड लिल्टर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 7 रन 1 ओव्हर 1 विकेट.
थँक्यू. 24 बॉल 59ची गरज. 4 ओव्हरमध्ये पाहिजेत 59 धावा. 7 धावा झाल्या. 66चं टार्गेट आहे. निक्सन ॲरन आलाय बॉलिंग मार्कवरती. ॲरन 2000 रुपये सकाळच्या सत्रामध्ये हिरो साहेबांच्या माध्यमातून त्यांना मिळाले होते आणि त्यांनी ते 1000 रुपये मला वाटते कंपनीकडे जमा केले. प्रामाणिक खेळाडू आहे ॲरन. बॉलिंग मार्कवरती 24 बॉल 59ची गरज. पहिला बॉल ॲरनचा. ॲरनच्या पहिल्या बॉलवरती विकेट जाईल का हा प्रश्नचिन्ह. व्हॉट अ कॅच. अप्रतिम कॅच. बॅक टू द बॉलर कॅच घेणं फार कठीण असतं. धावता झेल कठीण झेल. त्या झेलला सोपा केलं ॲरनने. कॉटन बॉल्ड. विकेट डाऊन. क्या बात आहे. काय कॅमेरा वर्क होतं प्रीत यांचं. मला वाटते समेश मोरे आहेत. प्रीत गायडन्स करतायत. सध्या 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपण बघतोय. एक साइड अँगल, एक कॅमेरामॅन प्रीत, कॅमेरामॅन समेश मोरे. 23 बॉल 59ची गरज. मैदानाच्या आतमध्ये आलाय अजित बुम्स. अजित बॉम्ब्स बघूया कशा प्रकारे बॅटिंग करेल. हाफ ट्रॅकर चेंडूला केले पुल परंतु अनसक्सेसफुल. आणखीन एक विकेट जाईल. अजित आला. अजितला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. मला वाटते आजकाल ज्यावेळी षटकार गेला ना त्यावेळी हे गाणं येते. रील्स अपलोड होते. एखादा षटकार आल्यावर हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज ॲरन. हॅट्रिक घेतली ना तर ॲरन करता नक्कीच काहीतरी पारितोषिक असेल. वारंवार फोन तर येत आहेत. कधी कधी पारितोषिक न लावता देखील दिलं तरी खेळाडूला बरं वाटते. ड्राईव्ह केलाय. सन्मानपूर्वक ड्राईव्ह. फ्लिकचा फटका. मिड ऑन रिझनला 1 रन. हॅट्रिक करता पारितोषिक होते वसई कोलीवाडा करून परंतु सध्या ते पारितोषिक गमावलंय. जयेश हाले आमच्यापर्यंत ही माहिती देत होते. 8 रन 3 विकेट. अगोदर पाहिलं तर किंग्स 11 संघ वरती आलाय. इथे जो जिंकेल ना तो 2 हात करेल. किंग्स 11 किंग बॉयज या संघाविरुद्ध 2 हात करेल. सर्व समर्थक त्यांचे खुश आहेत आज. फ्रँकी बाट्या जरूर बॅट करताना फ्लॉप शो ठरलाय. बॉलिंग मध्ये चांगला शो दाखवलाय. ॲरन काय गोलंदाजी करतोय. विकेट किपरनी जर त्याला साथ दिली ना तर नक्कीच त्याची अप्रतिम गोलंदाजी राहील. मला वाटते मोरे आहेत. मोरेश्वर मोरे विकेट किपिंगच्या मागे. कॅमेरा समोर समेश मोरे. मोरे मोरे मैदानाच्या आतमध्ये घडते. 4 बॉल 9 धावा 3 विकेट.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनचा फिल्डर येईल 38 सर्कलच्या थोडा बाहेर. एक धाव कंप्लीट. धावपळक 1 ने पुढे येईल. 10 रन्स 5 बॉल. अप्रतिम गोलंदाजी, ब्रिलियंट गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, ऑसम गोलंदाजी. 19 बॉल मध्ये अब तक 56 गरज. तुमचे स्वयंसेवक आहेत ना, सर्व ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आणि प्रत्येकाला चांगली माहिती देतात या स्पर्धेच्या माध्यमातून. कॅच कॅरी होईल का हा प्रश्न पडलाय. सॉफ्ट डिसमिसल. ॲरोनला हा तिसरा विकेट मिळतोय. फलकावरती 2 ओव्हर मध्ये आहेत 10 रन्स 4 विकेट. बॉलिंग मार्क वरती आलाय षटक क्रमांक 3 मध्ये मिस्टर विजय. विजय शिवजी बॉलिंग मार्क वरती. लिल्टर बॉलिंग मार्क वरती. रॉबिन आलाय नॉन स्ट्राइक इनला. रॉबिन लिल्टर आज चांगली बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत जर विचार केला तर जास्तीत जास्त बॉल तो फेस करतोय प्रत्येक मॅच मध्ये. 1 या धावसंख्येने धावपळक पुढे येईल 11च्या घरामध्ये. 17 बॉल 55 ची गरज. इथून षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आडव्या बॅटने केला, मिड विकेटला ड्राईव्ह केला ऑन साइडला. एकच धाव येईल. 1 या धावसंख्येने धावपळक पुढे येईल. टोटल धावसंख्या 12. 4 विकेट गेले. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल आणि रन रेट मेंटेन देखील करावा लागेल. 20.25 हा रिक्वायर रन रेट वाढतोय. फ्लाइट डिले. स्टेप आउट केलाय परंतु फसला गेलाय. कॅच सुटलाय. भरपूर चुका या चेंडूवरती. गोलंदाजाने थोडासा लालच दिली. लालच बुरी बलाय हे दिसलं होतं परंतु कॅच देखील सुटलाय. 13 धावा 4 विकेट. कडे खेळणार होता. फुटवर्कचा प्रभाव अभाव दिसला नाही. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 4 बॉल मध्ये 3 सिंगल 1 डॉट. थोडासा आळस येतो या मॅच मध्ये. हवाई सफर झाला नाही ते 1 साइडेड मॅच. थोडासा पुन्हा एकदा मिड विकेटला खेळलाय. ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप, चांगली बॅकिंग, चांगली फेकी. 5 बॉल आणि फलकावरती 14 धावा. ज्या धावा हवा आहेत ना त्या धावा होत नाही आहे. 13-52 ची गरज. 13 बॉल 52 ची गरज. कॅच हवेत. पुन्हा एकदा कॅच सुटलाय. वारंवार सातत्याने कॅच ड्रॉप होत आहे. 12 बॉल 51 धावेची गरज. 12-51. 12 बॉल मध्ये 51 धावसंख्या पाहिजेत. काय घडेल काय बिघडेल. घेऊया एक डीजे ब्रेक. मला वाटते आमचे कॅमेरामॅन
करताय गाणं लावलं होतं. 12 बॉल 51 ची गरज. इथून जर मोठे फटके आले नाही ना तर कुठेतरी दबाव जाणवेल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. नुसता दबाव नाही तर या स्पर्धेतून देखील बाहेर फेकला जाईल. 12 बॉल 51 ची गरज. ॲरनचा पहिला बॉल. पहिला बॉल स्वप्नील आलाय, माफ करा. सेम बॉडी लँग्वेज होती पण तो बाईकच्या माध्यमातून एक धाव. सचिन नाथो यांनी पारितोषिक लावलंय. लिल्टरनी 3 षटकार मारा, 5,000 रुपये घेऊन जा. सचिन नाथो यांच्याकडून 10 बॉल 49 ची गरज. हा बॉल नेमका होता कुठे? इतका बाउन्स मला वाटते लेदर क्रिकेटमध्ये देखील नसावा. स्ट्राईकला बॅटर रॉबिन सारखे 3 लागले असते ना तरी वरून गेला असता बॉल. 3 बॅटर असते तरी. 2 अंपायर आमचे आहेत, अशोक राऊत आणि विशाल नाईक. नेमका अशोक राऊत कोणते आणि विशाल नाईक कोणते यांना शोधून काढा, नक्कीच कॅश प्राइज आहे. समोर खेळलाय, समोर ठेवलाय, परंतु समोर फिल्डर देखील आलाय आणि त्याने टिपलाय हा झेल. संपलाय रॉबिनचा खेळ. रॉबिन बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे थँक्यू. हे संपर काय झालंय? बॉल हाफ ट्रॅकर. तो नेमका फ्री हिटचा बॉल होता का? मग 1 बाउन्सचा वॉन दिलं होतं. रॉबिनची इच्छा होती की क्रीज न सोडावी, परंतु सध्या विकेट गेलाय. अगोदरचा जो बॉल होता तो वाईड बॉल दिला होता पंचांनी. 1 बाउन्सचा वॉन देखील दिलं होतं. बॅटरला वाटले की कदाचित नो असावा म्हणून त्या दुविधाने त्याने बॉल मारला, पण तो अगोदरचे बॉल देखील तो हुकला होता. वेगवान चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव. 1 या धावसंख्येने स्कोरबोर्ड उशिराने 18च्या घरात. 18 नंबर जर्सी इंडिया पाकिस्तान आणि शतक आलं. 51व शतक ओडीआय क्रिकेटमध्ये. रन मशीन किंग कोहली. भरपूर फॅन असतील इकडे देखील. येणारे 7:47 ची गरज. चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. 7 बॉल 47 ची गरज. ओहो हो, काय फटका खेळलाय. अप्रतिम फटका होता. घुटना टेकून इनसाइड आउट, परंतु चौकार देखील जात नाही आहे. येणारे 6 बॉल 45 ची गरज. 6:45 होतील का हा प्रश्नचिन्ह आहे. गिव ए ब्रेक. उद्याचा जो लॉट असेल ना, कोहली इंडियन्स आणि ईगल स्टार, 26 फेब्रुवारी 10 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होईल आणि स्वराज 11 वर्सेस विकास 11 असा उद्याचा लॉट्स असेल. टायमर पंच सांगतायत की स्पीडअप करा.
थँक्यू. जी हाफ क्रीज आहे ना, जिथपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट विकेट दिसते तिथे बॉल पडला तर फेअर डिलिव्हरी, आणि जर मागे मातीवरती पडला तर नो बॉल. वाईट बॉल. जर्सी नंबर 12 युवराज सिंग आहे का? युवराज आला मला वाटतं बॉलिंग मार्क वरती. 12 नंबर जर्सी. चेतन आलाय. चेतनचा पहिला बॉल वाईड, त्यानंतर लॉंग ऑनला खेळलाय. औपचारिकता शिल्लक, वन साइड मॅच होते ही, आणि यानंतर मजा येईल मॅच मध्ये. खास करून एक टीम 2 मॅच जिंकले आणि एक टीम 1 पराभव 1 जिंकले, आणि ही मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. संघर्ष जास्त राहिला या मॅच मध्ये. आराम के साथ या 2 धावा कंप्लीट. बॉल शिल्लक आहे टोटल 4. 4 मध्ये 41. तीन बॉल शिल्लक. मोरेश्वर मोरे चेंडू पकडण्याऐवजी चेंडू कुठे जातो याच्याकडे जास्त लक्ष आहे त्यांचं. मला वाटतं आज येल्लो आणि एक भगवा कलर, म्हणजे दोन्ही एकासारखेच लुक दिसणारे संघ दिसतील. व्हाईट बॉल. ब्लू ब्लू सारखे 2 संघ बाहेर फेकतायत. आणखीन एक मोरेश्वर मिसफील्ड करताय. 22ची 1 रन. एक एक्स्ट्रा मेंबर इथे बसलाय डगआउट मध्ये, आणि त्यांनी देखील तयारी केली संडेची, परंतु एक मॅच बाकी आहे. काय पुढच्या मॅच मध्ये ते दिसतील. आता मोरेश्वरनी कमबॅक दिलाय. वाईट बॉल आहे. 2 बॉल 38ची गरज. 38 वाईट टाकेल का गोलंदाज, हा प्रश्नचिन्ह आहे. पूर्ण वर्ल्डचा रेकॉर्ड ब्रेक होईल. फुलटॉस बॉल, सॉफ्ट डिसमिसल, मिड ऑफला कॅच कॅरी. शेवटचा बॉल खेळण्याकरता बॅटर येईल लगेच. 1:37ची गरज. यश बघा कसा येतो आरामात. लिल्टर मात्र नॉट आउट राहिला या मॅच मध्ये. चेहऱ्यावरती स्माइल देखील आले त्याच्या. ते जाता जाता सांगू शकतो की मी नॉट आउट राहिलोय. मला वाटतं मिड विकेटला जो खेमा आहे ना, तिथून त्याला शुभेच्छा आल्यात. पारितोषिक देखील होतं 3 षटकारा करता. हा बॅटर आलाय आणि कॉंग्रॅच्युलेशन. आराम के साथ हा मॅच जिंकला आहे मत्तई 11 या संघाने, आणि त्यांचा अपोजिट असणार आहे किंग्स 11. आजच्या दिवसातला शेवटचा मॅच. किंग्स 11 आणि मत्ते 11 या मॅचसाठी टॉस का बॉस. टॉससाठी आसरा सीफूड्सचे प्रोप्रायटर सिमोन बतखांड्या यांना मी विनंती करत आहे त्यांनी टॉससाठी पुढे यावे. सिमोन बतखांड्या, आसरा सीफूड्स, प्रोप्रायटर किंग्स 11 आणि मत्ते 11. आजच्या दिवसाचा शेवटचा राऊंड. कमॉन डीजे. कोहली लाव कोहली.